नमस्कार मंडळी, केळीचे पाने चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बटाट्याचे परोठे बनवणार आहोत। त्याकरता काय साहित्य घेतले हे तुम्हाला दाखवतो। बटाट्याचे परोठे बनवण्याकरता आपण जे साहित्य घेतले, 6 बटाटे घेतले, उकडून घेतलेले आहेत, 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी मैद्याचे पीठ, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, राई, जिरे, कोथिंबीर, कढीपत्ता, 5 हिरव्या मिरच्या आणि थोडे थोडे मसाले, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला आणि थोडा सॉस आणि थोडी शेजवान चटणी अशी घेतलेली आहे। आपण हे सर्व साहित्य त्यामध्ये मिक्स करायचे। बटाटे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत आणि बटाट्याची भाजी शिजवून घ्यायची आहे आणि पीठही मळून घ्यायचे आहे। म्हणजे थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। यामध्ये तेल टाकून थोडंसं मळून घ्यायचं आहे। म्हणजे पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आपल्याला त्याला 15 मिनिटं एक सेट व्हायला ठेवायला लागतं, त्याला झाकून ठेवायचं आहे। मंडळी, बटाटे आपल्याला आता बारीक कापून घ्यायचे आहेत। ते आता कापून आपल्याला भाजीची सगळी तयारी करायची। त्याकरता बटाटे आपल्याला एकदम बारीक कापायचे। एखादा बटाटा कडक राहिला तरी पण तो म्हणजे वाफेवर होऊन जातो। बटाटा आपला कापून झालाय मंडळी, छान असा बारीक आपण कढीपत्ता आपल्याला बारीक तोडून टाकायचा आहे। मंडळी, आलं लसूण पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये न विसरता टाकायची आहे। भाजी आपली झालेली आहे मंडळी। फक्त आता त्याच्यावर कोथिंबीर पसरवून घ्यायची आपल्याला। म्हणजे आपण सगळी तयारी करून घेतलेली आहे परोठ्याची। आता आपल्याला भरून घ्यायचं आहे।
मंडळी, परोठे आपले तयार झाले आहेत. छान असे आपण दोन्ही बाजून त्याला भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला पान सजवून घ्यायचं आहे. मंडळी, परोठे आपले तयार झाले आहेत बटाट्याचे. त्याबरोबर खायला आपण एक काबुली चण्याची भाजी बनवली आहे. काबुली चण्याबरोबर ते व्यवस्थित मॅच होते. आणि गोड आपण शिरा बनवलेला आहे त्याकरता, खाण्याकरता. पाहू शकता. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आमच्या केळीचे पान या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.